नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज खरीप पीक विमा 2023 मिळणार होता असं मीही ऐकलं होतं, बट ते अजून मला थोडासा डाऊट होता. कारण की राज्य शासन जे तारीख पे तारीख खेळतं आहे ना, त्यामुळे थोडा डाऊट होता आणि म्हणून आपण त्याबद्दलची काही माहिती दिली नाही. बट आता हा जो काही खरीप पीक विमा 2023चा आहे राहिलेला आहे, याच्यामध्ये 7200 कोटी शासनाकडून मंजूर झाले होते आणि त्याच्यापैकी काहीतरी 5,500 कोटी रुपयांपर्यंत हे शेतकऱ्यांचे वाटप झालेत. आता जो काही उर्वरित पीक विमा आहे तो मिळणार का? 25% कोणाला मिळाला आहे तर 75% मिळणार का? किंवा याच्यातनं ज्यांना काहीच मिळालं नाही त्यांना 100% मिळणार का? हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी थोडक्यात जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, कुठे स्किप करत नका जा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नका, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करत जा. बघा, जो काही पीक विमा होता 2023चा, याच्यासाठी शेतकऱ्यांना आपल्याला KYC करायचं बंधनकारक होतं. यासाठी शेतकऱ्यांना आपलं जे काही ॲप्लिकेशन स्टेटस होतं ते ॲप्लिकेशन स्टेटस बघण्यासाठी सपोज तुम्ही एक ॲप्लिकेशन केलं आहे PMFBYच्या वेबसाईटवर जाऊन, आपल्याला तिथे आपण काय पीक विम्यासाठी ॲप्लिकेशन केलं आहे, अर्ज केला आहे ते बघण्यासाठी PMFBYच्या वेबसाईटवर जाऊन आपल्याला तिथे ॲप्लिकेशन स्टेटसवर क्लिक करायचं आहे. ॲप्लिकेशन स्टेटस किंवा फार्मर लॉग इनवर आपल्याला क्लिक करून तिथे आपल्याला कळतं की आपण आता याच्यामध्ये पण जर तुम्ही वर्षानुसार बघायला गेलं, शासन काय 2023 पासून आपल्याला तर त्यांनी दिलेलाच नाही आहे. 22चा बहुतेक शेतकऱ्यांना मिळालेला नाही आहे. मग 22वर क्लिक करा, तुम्हाला तुमचं ॲप्लिकेशन स्टेटस मिळणार आहे. त्याच्यानंतर 23, 24 अशा पद्धतीने जर तुम्ही त्याच्यावर क्लिक करत गेलात तर तुम्हाला तुमच्या ॲप्लिकेशनचं स्टेटस मिळणार आहे. आता याचे हे क्लिक करत असताना आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकावा लागणार आहे, आधार नंबर, नंतर आपल्याला OTP टाकून तिथे व्हेरिफिकेशन करून आपल्याला आपल्या अर्जाचं स्टेटस, अर्जाची सध्याची परिस्थिती काय, या शासनाने आपले पैसे खिशात घेऊन बसले ते आपल्याला तिथे कळणार आहे. सो अशी छोटीशी प्रोसेस आहे. या प्रोसेसनं आपल्याला कळणार आहे की आपल्याला पीक विमा मिळणार आहे का. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.